अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो. शासकीय सेवेतील जे कर्मचारी असतात त्यांच्या सेवेसंदर्भात जर काही वाद निर्माण झालेत तर असे वाद, त्याचे निराकरण, त्याचा न्याय हा मॅट या ट्रिब्युनल मध्ये त्यांना मागता येतो. परंतु मॅट मध्ये असा अर्ज किंवा केस दाखल करण्यासाठी काय काळजी घ्यावी किंवा काय प्रक्रिया आहे हे त्यांना माहीत नसते. तर ही प्रक्रिया नक्की काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. यामध्ये सर्वात प्रथम तसा अर्ज हा दाखल करणे. अर्ज ते कर्मचारी स्वतः दाखल करू शकतात, परंतु वकिलांमार्फत जर दाखल केला तर लवकर न्याय मिळू शकतो आणि वकिलांना ती प्रोसेस माहिती असते. आता असा जो काही वाद या संदर्भात आपण जो अर्ज करणार आहोत त्या अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. येथे ज्या आदेशाविरुद्ध आपली तक्रार आहे त्या आदेशाची प्रत, तसेच सेवा नोंद वही हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मागणी पत्र आणि विभागीय उत्तर असे हे महत्त्वाचे कागदपत्रे आपल्याला आवश्यक असतात. आता असा अर्ज दाखल केल्यानंतर विरोधी पक्ष, यामध्ये शासन असेल किंवा विभाग असेल, यांना नोटीस ही जारी केली जाते आणि तक्रारदार आणि विरोधी पक्ष दोघांचे म्हणणे ऐकून तसा निर्णय हा दिला जातो. आता प्रश्न असाही निर्माण होतो की जर मॅट ट्रिब्युनल मध्ये आपण न्याय मागण्यासाठी गेलो तर किती वेळ लागू शकतो. यामध्ये कमीत कमी 6 महिने आणि जर विषय जटिल असेल तर जास्त वेळ लागू शकतो. आणि जो मॅटचा निर्णय असतो तो शासनावर बंधनकारक असतो आणि जर मॅटचा निर्णय आपल्याला मान्य नसेल तर मॅटच्या आदेशाविरुद्ध आपण हायकोर्टामध्ये रीट पिटिशन देखील फाईल करू शकतो.